आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नवे काही बनवावे किती किती सोचले ते जीवित हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये आई मला भूक लागली याच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा. मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी असंच तिळगुळाचे लाडू घेऊन सगळ्या गल्लीतनं हिंडायचो आणि सगळ्यांच्या घरात तिळगुळाचे लाडू वाटायचो. आजही मी तेच करणार आहे, पण नुसतं हेच नाही करणार आहे का आईकडे पण जाणार आहे आणि हक्काने तिला म्हणणार आहे की आई मला भूक लागली आहे, चला जाऊयात तिला तिळगुळाचा लाडू देऊयात आणि पाहूयात नवीन रेसिपी. चला 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 चल 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 ये. तिळगुळ घे, गोड बोल. तुला संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मला दोघांना पण खूप खूप शुभेच्छा. उदंड आयुष्याचा हो. हा बसा. आपण आता आधी खूप गप्पा मारूयात, चालेल ना? होय होय मला नक्की. आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव माधव लक्ष्मण जोशी. बर, किती वर्ष झाली तुम्ही पेणमध्ये राहता? पेणमध्ये माझा जन्मच झाला. बर 54 साली जन्म झाला. बर त्याच्यानंतर इथे सगळं आयुष्य इथेच गेलं. बर अलिबागला कॉलेजचं शिक्षण झालं. बर त्याच्यानंतर 80 साली विवाह झाला. बर त्याच्यानंतर एक वर्षाने मुलगी झाली. बर त्याच्यानंतर 85 साली मुलाचा जन्म झाला. बर. सगळ्यात आधी मला सांगा, तुम्हाला पेणमध्ये येऊन किती वर्ष झाली? मला 81 सालात लग्न झालं त्याच वर्षी. त्याच वर्षी. आणि तुम्ही पहिल्यापासून इथेच राहता? तुमचं शिक्षण वगैरे सगळं इकडेच झालं? पेणला. वा. मला भावंड किती आहेत? एक मोठी मुलगी आहे, ती अंधेरीत असते. बर आणि मुलगा धाकटा, त्याचं नाव निनाद आहे. तो आता सध्या अर्वाईनला कॅलिफोर्नियामध्ये आहे. वा वा. आणि ताईचं लग्न झालं? ताईचं लग्न झालं 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाली. हो. आणि निनादला तिकडे जाऊन किती वर्ष झाली? निनादला जाऊन पण 4 वर्ष झाली. 4 वर्ष. हा. बर 2 वर्ष त्यांनी MS केलं तिथे. 1 वर्ष नोकरी झाली. बर आणि आता लग्न होऊन 1 वर्ष झालं. बर. त्याचंही लग्न झालं? वा. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये लग्न होऊन तो बर सुनेला घेऊन आमच्या गेला तिथे. 1 वर्ष झालं. 1 वर्ष झालं. म्हणजे तसं तुमचं छोटंसं कुटुंब? हो एक अगदी मुलगा, एक छोटं. मुलगी आणि हो, छान हो, असं. चौकोनी. बर. तुम्ही काय करायचं? आमचा पहिल्यापासून पोह्याची गिरणी आहे, ती मी सांभाळतो. कशाची? पोह्याची गिरणी. पोह्याची गिरणी. वा वा. मला फार आवडतात पोहे खायला. मग आता दोघे जण म्हणजे ती परगावी असते, दादा परदेशात असतो, निनाद परदेशात असतो, मग खूप आठवणी असतील त्यांच्या? हो ना, खूपच सारखी आठवण येत होय, असेल. होय. कारण तसं एकत्र कुटुंब, नक्की, छोटं कुटुंब नक्कीच. म्हणल्यावर हो, हो. रोज अशा काहीतरी गमती घडतात काहीही की त्यांची सतत. खूप आठवण येते. कधी कोणताही खायला पदार्थ केला तरी मुलं नाहीत ते जाणवतं. अशी एखादी खास आठवण? ओल्या फेण्या त्याला खूप आवडतात. खूप आवडतात म्हणजे निनादला? निनादला खूप आवडतात. म्हणजे तो एका वेळेला जवळजवळ 100 फेण्या खातो. वा वा. म्हणजे खवय्ये आहे तो. खवय्ये आहे. हा. एरवी तर तुम्हाला त्या दोघांची खूप आठवण येत असेलच, पण आज आता मकर संक्रांत आहे, मग असं सणासुदीच्या दिवसाला किंवा एखादी आठवण अशी छान त्याची येते ना घरात. काही एखादी गोष्ट गणपतीच्या वेळेला त्याला विशेष करून लाईट वगैरे सगळे घरात आपण लाईटिंग वगैरे करतो, त्याची खूप आवड आहे. तो गणपतीला आली गेले 4 वर्ष नाही आहे इथे पेणला. बर. त्याच्यामुळे गणपतीच्या वेळेला त्याला, गणपती विसर्जनाच्या वेळेला त्याला खूप हौस असायची सगळ्याची. बरं, हे झालं त्यांच्या आठवणीबद्दल. खायला काय काय आवडतं घरात कोणाला? आमच्याकडे सगळ्यांना गोड पदार्थ खायला खूप आवडतात मनापासून. सगळे? सगळे. आणि करायला काय आवडतं तुला? करायला तर म्हणजे मला भरपूर पदार्थ मी नेहमी करते. आमच्या घरात कायम सतत एकाआड एक लाडू कसले तरी कायम भरलेले असतात डब्यात. साधारण म्हणजे तयार पदार्थ डब्यातले आवडत नाहीत, पण गावण म्हणा, उकड म्हणा, असे घरगुती पदार्थ म्हणजे जे पारंपरिक पदार्थ आहेत तेच आवडतात. वा. आणि तुला काय आवडतं? मला मोदक. मोदक आवडतात. आम्ही तुझ्यासाठी काहीतरी गंमत आणली, ती तू पहा, बघ तुला आवडते. अरे वा.
काजू कतली म्हणजे तर बघायलाच नको. मग प्लीज आता पटकन, मी आणली म्हणून मुद्दाम दोघेही जण थोडी थोडी खा. वा चला, पण आता आज आम्ही नुसत्या गप्पा मारायलाच नाही आलोय. आम्हाला तुझ्यातनं छान छान नवीन नवीन रेसिपीज पाहिजेत, त्या मला खायच्या आहेत. येस नक्कीच आवडेल ना हो, करून हो. दाखवायला? हो. आणि आज संक्रांतीच्या मुहूर्तावर एवढं छान तिळगुळाच्या लाडूनी आमचं तोंड गोड झालेलंच आहे. आता आपण रेसिपीज कडे बोलूयात. येस चला मग जाऊयात किचन कडे. आई, आज जो आम्हाला तू पहिला पदार्थ करून दाखवणार आहेस बर. त्याचं नाव काय? तिळाची शाही कचोरी. तिळाची शाही कचोरी. शाही कचोरी. कचोरी म्हणल्यानंतर आपल्याला एक असं छान खुसखुशीत खमंग थोडासा तिखट पदार्थ आपल्या डोळ्यासमोर बरोबर आहे, हां. पण ही कचोरी मग तिखट आहे पण गोड आज आहे? संक्रांत असल्यामुळे आज तो गोडाचा पदार्थ केला. मला माहीतच होतं. म्हणजे संक्रांतीच्या दिवशी एखादा मुलगा आईकडे आला आणि आईनी त्याचं तोंड गोड केलं नाही असं होऊच शकत नाही नाही ना? होणार, बरोबर बरं. हे गोड पदार्थ आहे मग थोडक्यात. Yes. चला मग आता तिळाची शाही कचोरी तिळाची शाही. साठी काय साहित्य लागतं आम्हाला सांग. दूध, रवा, भाजलेल्या तिळाची भरड, भाजलेलं सुखं खोबरं, मैदा, काजू आणि बदामाची भरड, साजूक तूप, शेंगदाण्याचं कूट, साखर आणि वेलची पूड. तिळाची शाही कचोरी आज मला खायला मिळणार आहे. त्याचं साहित्य आपण आता पाहिलं. आता आपण कृती करूया. हो नक्की. पहिल्यांदा काय करायला लागतं? पहिल्यांदा आता आपल्याला मैदा घ्यायचा. रवा घ्या. घालणार का तू याच्यात? नाही, मी मदत तुला हवी असेल तर मी करेन. येस. किती लागतो मैदा आपल्याला? अर्धी वाटी मैदा. बर. आपण हा मैदा घेऊन टाकू सगळा. बर, म्हणजे थोड्याशा जास्त कचोऱ्या होतील, बाकी काही नाही. आणि आता काय? रवा. रवा. मैदा इतकाच रवा घ्यायचा? मैदा इतकाच रवा. बर. थोडंसं चवी पुरेसं मीठ. आता आपल्याला गरम केलेलं तूप घालायचं याच्यात. बर, साजूक तूप. साजूक तूप गरम केलेलं. आणि आता दूध, हे दुधात भिजवायचं. बर. दूध किती मी घालू? हा बघ मला सांग. एक मिनिट, हातानेच कालवते मी. अजून दूध लागेल? हा दूध लागेल, कारण थोडासा रवा भिजायला लागतो त्याच्यात. बर. त्याच्यामुळे अगदी घट्ट भिजवून चालणार नाही. पुरे? हा पुरे. पुरे ना? आता ही रेसिपी जसं आज मी येणार आहे म्हणून तू माझ्यासाठी तयार करतेस, अशी एखादी अजून कुठली रेसिपी आहे का जी तू निनादसाठी स्पेशली बनवलीस किंवा ताईसाठी बनवलीस? निनादसाठी तर मला फेण्याच बनवायला लागतात. बर. त्याच्यामुळे त्या ओल्या तांदूळाच्या फेण्या त्याला खूप आवडतात. बरं. तर आता हा रवा मैदा भिजवायला जरासा वेळ लागेल. किती? साधारण अर्धा तास तरी लागेल. अर्धा तास? कमी तो रवा फुगेपर्यंत. बरं. तर आपल्याला आता तेवढ्या वेळ थांबायला लागेल. म्हणून मग मी दुसरा रवा मैदा भिजवलेला घेऊन आली सोबत. पाहिलं, आई म्हणजे आईच असते. एकतर स्वतः मुलासाठी काहीतरी नवीन पदार्थ करते, तो येणार म्हणून तयारी करून ठेवते. हो ना? बरोबर. चला मग आपण आता ते मळलेलं घेऊया. रवा आणि मैद्याचं हे सारण आपण आता तयार करून घेतलं. आता आपल्याला कचोरीच्या आतला तो गर तयार करायचा सगळा. बरोबर ना? सारण तयार करायचं. चला मग त्याच्या तयारी लागूया. आधी काय करायचं? आधी आता दूध आणि साखर असं पॅन मध्ये आपल्याला घालायचं आहे. बर. मी थोडं दूध घालू? किती मला सांग. घाल सगळं ते. घाल. इतकं लागेल? हो घाल. ताईला काय आवडतं? श्रद्धाला, अरे बापरे, श्रद्धाला भेळ खूप आवडते. भेळ? म्हणजे आपली छान कुरमुऱ्यांची मुरमुऱ्यांची केलेली भेळ? हो. तिला कधी पण आली की ती भेळ कर सांग. आईच्या हातची भेळ? भेळ. हो. वा. साखर पटकन वितळली आहे ना? आता काय? आता ते तीळ घालात. तीळ? तीळ किती घालात? आम्ही गॅस घालवून टाकला. का बरं? गॅस बंद केला आता, नाही तर कडक होईल ते पुरण जास्त. बर बर बर. आता काय करायचं पुढे? आता दाण्याचं कूट घाल. दाण्याचं कूट? बर. अर्ध घाल त्यात. घाल. सगळं घातलंच तरी चालेल. बर. पुरे? बस. आता सुकं खोबरं. सुकं खोबरं हे किती लागेल? घाल. बस बस. खरंच शाही कचोरी आहे. आणि दाण्याचं कूट. आता बदाम आणि काजू ती घाल. सगळी काही करायचं ना आपल्याला. वा वा वा. बदाम आणि काजू सगळे घातले की मला जरा बरं वाटतं. बरं, हे आपण कशा प्रमाणात घेतलंय? म्हणजे आपण आता जी हे घातलं, तिळाची भरड असेल त्याच्या निम्म सगळं घ्यायचं आहे. आणि आता काय करायचं आपल्याला? आता हे याच्यात वेलचीची पावडर घालायची. बरं. पुरे? हो बस. बरं, आपण याच्यात जायफळ घालू शकतो का? हो चालेल ना. जायफळ काय करायचं? आता हे थोडंसं गारवायला वेळ लागेल. बरं. ते गार झालं की याच्या पाऱ्या करायच्या आणि मग त्याच्यात ते भरायचं. आणि त्याच्यात ते इतकं मला माहिती. आता हे आपण गार होईपर्यंत थोडी वाट पाहूया.
तिळाच्या शाही कचोरीसाठी लागणारं सारण सुद्धा आपण तयार करून घेतलं. आता बरं नाही आई, तूच केलंयस. हा, आता पुढे काय करायचं? आता आपल्याला ह्या करायच्यात, पाऱ्या करायच्या. बरं. आणि पारीमध्ये सारण भरायचं. चला मग आता पारी करायला घेऊया. हे तेच आहे ना मगाचं मिश्रण? होय होय. आता ते भिजला रवा. बरोबर. आता तो मिक्सर मध्ये तरी काढून घ्यायचा, नाहीतर मग मिक्सरवर आता. आणि हा थोडासा हाताला दुधाचं. बर. दुधाचा हात का लावायचा आपण? नाहीतर मग चिकट एकमेकाला चिकटायला पाहिजे ना त्याचं तोंड. बरं. सारण मात्र मी भरणार. आता ती तुझी परीक्षा आहे, कशी भरतोस ते बघूया. परीक्षा काय? पोटात भरणं काय आणि पारीत भरणं काय, फरक काहीच नाहीये. मनाचं समाधान महत्वाचं. पुरे. असे आपल्याला किती किती कचोऱ्या करायच्या? अशा आपण आता याच्यात काय होतील तेवढ्या. बरं. आणि त्याच्यानंतर काय करायचं मग? आणि त्या डीप फ्राय करायच्या. बरं. तुपात की तेलात? काही हवे असेल तर आपण तुपात पण तळू शकतो. बरं. नाहीतर तेलात चालतं. मला वाटलं शाही म्हणल्यानंतर मग आता तुपातही तळून चालेल असेल म्हणून मी आपलं विचारलं. पण तेलात चालू शकतो. बरं. तेलातही चालतं ना? चालतं. चालेल. मग आता आपण ही दुसरी एक कचोरी तयार करून घेऊयात आणि मग वाट पाहूयात थोडीशी. तिळाच्या शाही कचोऱ्या तळायसाठी तयार आहेत. तू तयार आहेस? नक्की. बरं. आता मला सांग, आज मी येणार म्हणून हा पदार्थ तू माझ्यासाठी केलास स्पेशली. आता हा पदार्थ तू दादाला कधी खाऊ घालणार आहेस? मकर संक्रांत आहे आज. आता त्याला नेटवरनं पाठवीन फोटो. नेटवरनं फक्त फोटो पाठवायचा. फॅन्टास्टिक आयडिया. म्हणजे त्याच्या तोंडाला पाणीच सुटलं पाहिजे. बरोबर. चला मग आता आपण तळून घेऊया. हो. या. किती वेळ लागतो साधारण ह्या शाही कचोऱ्या तळून घ्यायला? 5 मिनिटं. 5 मिनिट. या कचोऱ्या आता मंद गॅसवर तळायला लागतात. का बरं? कारण त्या मोठा गॅस ठेवलास तर बाहेरून लाल होतील आणि आतून कच्च्या राहतील. हा बरोबर. म्हणून थोडासा संयम. बरोबर ना? पण आता तळून होतीलच 2-4 मिनिटात. चला मग आता तिळाच्या शाही कचोऱ्यासाठी जे काही साहित्य आणि कृती लागतं ते तुम्ही लिहून घ्या पटकन. तिळाची शाही कचोरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, रवा, भाजलेल्या पांढऱ्या तिळाची भरड, भाजलेलं सुकं खोबरं, मैदा, काजू आणि बदामाची भरड, साजूक तूप, शेंगदाण्याचं कूट, साखर आणि वेलची पूड. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मैदा घेऊन त्यामध्ये रवा, मीठ, गरम केलेलं तूप आणि दूध घालून पीठ भिजवून मळून अर्धा तास ठेवून द्यावं. एका कढईमध्ये दूध गरम करून त्यामध्ये साखर, तिळाची भरड, दाण्याचं कूट, सुकं खोबरं, काजू बदामाची भरड आणि वेलची पूड घालून सारण एकजीव करून घ्यावं. रवा मैद्याच्या भिजवलेल्या पिठाला दुधाचा हात लावावा आणि त्याच्या पाऱ्या करून त्यामध्ये तिळाचं सारण भरून कचोऱ्या तयार कराव्यात. या कचोऱ्या गरम तेलामध्ये तळून घ्याव्यात. तिळाच्या बहारदार शाही कचोऱ्यानंतर आता आपला दुसरा पदार्थ काय? आता आपल्याला चिंच गुळाचे वांगी पोहे करायचे. काही चुकतंय का तुझं? नाही. कांदे पोहे असं म्हणायचं? वांगी पोहेच बरोबर आहे. आणि हे आमच्या सासूबाईंपासून आमच्या घरात वांगे पोहे पण चिंच गुळाचे. म्हणजे आता मी ना एक गाणं म्हणणार आहे की आयुष्य हे चुलीवरल्या कढईत आले वांगे पोहे. आपल्याला एक नवीन पदार्थ आज खायला मिळणार आहे, वांगे पोहे. का बरं? हा पदार्थ तुला का करावा असं वाटतं? नाही, हा आमच्या घरात पारंपरिक केला जातो. बर. हा कुणाला आवडायचा घरात? हा आमच्याकडे पोह्याची आमची गिरण असल्यामुळे आमच्या घरात सगळे सारखे पोहेच खातात. हा म्हणून पोहे. तेच म्हणलं. वा वा वा. पोह्याची गिरणच आहे नाही का? म्हणजे मुबलक प्रमाणात. प्रश्न फक्त वांग्यांचा. चला मग आता पोहे नाही सॉरी वांगे पोहेसाठी काय साहित्य लागतं मला सांगा. चिरलेली वांगी, भिजवलेले पोहे, ओलं खोबरं, हिंग, कोथिंबीर, मोहरी, गूळ, गोडा मसाला, जिरं, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे, चिंचेचा कोळ, हळद आणि मीठ. आजचा भागनं 2 गोष्टींसाठी स्पेशल आहे. म्हणजे मकर संक्रांत आहे म्हणून स्पेशल आहेच आहे, पण आज लोकांना काहीतरी वेगळंच पाहायला, खायला आणि शिकायला मिळणार आहे. एक आपल्या शाही कचोऱ्या, त्या सुद्धा कशाच्या? तिळाच्या. आणि आता वांगी पोहे. चला आता आपण पटकन वांगी पोह्याच्या कृतीकडे वळू. काय करायचं? आधी तेल घाल फोडणीसाठी. बरोबर. अर्धी प्रोसिजर तर पोहे करण्यासारखीच असेल ना? होय नक्कीच.
त्याच्यात फक्त आधी चिंच गुळ घालतात. बरं. बस. पुरे? हो पुरे. बरं. आता असं तेल तापून तेल दे. थोडंसं तापलं की. बरं, हा पदार्थ निनादनी किंवा ताईनी खाल्लाय? हो नक्की. अच्छा, पारंपरिकच आहे म्हणजे मग त्यांनी पारंपरिकच आहे खाल्लाच ना. असेल. ठीक आहे. म्हणजे आता आपल्याला मोहरी घालायची त्याच्यात. बरं. मोहरी तडतडली की तेल तापलं नक्की असं त्याचा अर्थ झाला. बरोबर. नाही तर मग फोडणी कच्ची राहते. बरोबर. हा, आता मोहरी नंतर मला आपल्याला सांग, मी देतो हा, तुला. हा. आता आपल्याला जिरं. जिरं हवंय. माहितीये तुला? मला माहिती, तेच आता सांगणार होतो. पोहे मला करता येतातच. येतात. आता फक्त वांगी पोहे कसे करायचे? हा, घाल जिरं. एवढाच थोडंसं. प्रश्न आहे. बस. पुरे? आता हो मिरचीचे तुकडे. मिरचीचे काप. बर. बस. कढीपत्ता. पुरे? आता हिंग. 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 हिंग किती घालूया? घाल थोडा आणि. थोडं लागेल. हं. पुरे? बस. आता हळद. मला ना हे फोडणीचे पोहे तर आवडतातच, हा. पण शिवाय आपण जे दही पोहे करतो की नाही हो काल्याच्या दिवशी. काल्याच्या दिवशी, हं. ते ते सुद्धा तर फार उत्तमच आवडतात. लागतात हा. आणि अगदी सोपे पटकन सोपे पण करायला. आहेत करायला. बरोबर. आता वांगी घाल त्याच्यात. आता वांगी घालायची. वांगी किती पाण्याचा कट घाल सगळी घाल. बर. वांगी पोहे म्हणजे वांग भरपूर असायला वांग भरपूर पाहिजे. पाहिजे. वा वा वा. पाणी अजून लागेल का? नाही ना? थोडंसं घाल. थोडंसं घालू. मीठ घाला. पुरे? बस. मीठ घाल. आता मीठ. आता याच्यावर झाकण ठेवून थोडी वाफ काढायला लागेल आधी. किती वेळ साधारण? 5 मिनिटं फक्त. 5 मिनिटं. चला मग आपण ही वांगी पोह्यांसाठी लागणारी वांगी वाफवून घेऊया. मला वाटतं आता ही वांगी छान वाफवून झाली असतील. झाले. बघूया एकदा. हो हो. शिजली आता वांगी. शिजली आहेत ना? हा, आता काय त्याच्यात करूया? आता त्याच्यात चिंचेचा कोळ. बरं. त्यातला अर्धा घाल आधी. बर. अर्धाच घाला. बर. बस पुरे? बस बस. फक्त चिंच आहे का चिंच गुळ आहे? नाही नुसता चिंचेचा कोळ. बरं. आणि आता तो गुळ घाल. बर. अरे हा गुळ आपण वेगळा घेतलाय. घाल सगळा. सगळा लागेल? हो हो. आणि आता त्याच्यात गोडा मसाला घालतो. आता गोडा मसाला. बर. कुठे गोडा मसाला? हा. हा किती लागेल? थोडासा. इतका? हा बस. आता पुन्हा एक झाकण ठेवायला लागेल गुळ विरघळेपर्यंत. आणि परत एक छान वाफ येऊ द्यावी लागेल. बर. चांगला पदार्थ म्हणलं की थोडीशी वाट पाहावी लागतेच. परत एकदा थोडीशी वाट पाहूया. आता गुळ पण छान वितळून आला असेल. होय होय. बघूया. हो. वा वा. हा क्या बात आहे. छान वास येतो त्याला. मस्त वास आला ना. आता काय करायचंय? आता त्याच्यात पोहे घाल. आता पोहे सगळे घालू. हो घाल घाल. आता परत त्याच्यावर थोडंसं झाकण ठेवून त्याला एक सणसणून वाफ यायला लागेल. परत एकदा वाफ. बर. आता ही वाफ किती वेळ येऊ द्यावी लागते? 5 मिनिट. 5 मिनिटं. आणि मग नंतर काय नाही, खोबरं कोथिंबीर घालून डिश मध्ये दिले की खायला तयार. चला मग आता पटकन एक थोडा वेळ वाट पाहूयात वाफ येण्यासाठी. मला वाटतं आता ह्याला छान वाफ आली असेल. होय होय. बघूया. हो हो. वा मस्त. आता बघ झाले. आता गॅस बंद करूया. हो करून टाक. आणि आता त्याच्यावर खोबरं कोथिंबीर घातलं की झालं. घाललं की झालं. कोथिंबीर आणि खोबरं घाल. खोबरं सगळं घालून टाक. बस. पुरे? बस. आता पोहे तयार आहेत. हो. वा. चला मग आता वांगी पोहे मी खाण्याआधी तुम्ही पटकन लिहून घ्या वांगी पोहेसाठी लागणारं साहित्य आणि कृती. चिंचगुळाचे वांगी पोहे बनवण्यासाठी लागणारे साहित्य: वांगी, भिजवलेले पोहे, कोथिंबीर, हिंग, ओलं खोबरं, मोहरी, गूळ, गोडा मसाला, जिरं, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे, मीठ, हळद आणि चिंचेचा कोळ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, मिरची, कढीपत्ता, हिंग आणि हळदीची फोडणी करावी. त्यामध्ये वांगी, पाणी आणि मीठ घालून मिश्रण वाफवून घ्यावं. या वाफवलेल्या मिश्रणामध्ये चिंचेचा कोळ, गूळ, गोडा मसाला आणि भिजवलेले पोहे घालून एक वाफ काढावी. वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालून वाफवून पोहे सर्व्ह करावेत. आई, आज मकर संक्रांतीच्या दिवशी मी पेणमध्ये तुझ्या घरी आलो आणि तू मला अत्यंत 2 छान रेसिपीज, एक तर तू मी येणार म्हणून खास तयार केलीस बरोबर, कचोऱ्या,
आणि नंतर मग वांगी पोहे. या दोनही सुंदर रेसिपीज करून दाखवल्याबद्दल झी मराठीकडनं तुला ही प्रेमाची भेटवस्तू. धन्यवाद. आणि माझा मुलगा खूप लांब आहे माझ्यापेक्षा, तर तू माझ्या घरी आलास त्याच्याबद्दल मला मुलगा भेटल्याचा खूप आनंद झाला. आणि हाच आनंद देण्याचा तोच आनंद देण्याचा आमचा तुमचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच मी तुला सारखं म्हणत असतो की आई मला भूक लागली आहे. बरं, तुला आता त्याची खूप आठवण येत असते. आठवण येते खूप. आता परत जेव्हा वांगी पोहे करशील तेव्हा आपण एक असं हे करू की तो इथेच असेल तुझ्या समोर. नक्की येईल आता तो. अजून एक महत्वाची गोष्ट, त्या ज्या कचोऱ्या तू आज माझ्यासाठी केल्यास तो रागवून बसेल तुझ्यावर. होय, तू आता आल्यावर त्याच्यासाठी पण एकदा कर. त्याच्यासाठी नक्की करणार. नक्कीच. होय होय. आणि तुला ह्या तुझ्या सगळ्या नवीन नवीन रेसिपीसाठी भविष्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. तुला बरं वाटलं ना? हो नक्की. हा भाग तू एन्जॉय केलास ना? होय होय नक्की. चला मग आजचा भाग तुम्हाला कसा वाटला तेही आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. वा, क्या बात आहे. किती छान दिसतंय दोन्ही पाहायला सुद्धा. बरं मला तुम्हाला विचारायचंय, आज मी आलोय म्हणून खास आईने ह्या कचोऱ्या माझ्यासाठी केल्यात. होय, तुमच्यासाठी असे बरेच पदार्थ तिने आजपर्यंत केले असतील. नक्कीच केलेले. कुठला आठवतो एखादा पदार्थ स्पेशल? उकडीचे मोदक केलेले आहेत तुमच्यासाठी खास. आमच्यासाठी खास. काय आवडतं तुम्हाला आईच्या हातचं खूप? आईच्या हातचं. तुमच्या आईच्या नाही हो, नाही, तुमच्या आईच्या हातचं मला सगळेच पदार्थ आवडतात. सगळेच आवडतात. सगळेच आवडतात. मग तुमच्या मुलांसोबतची तुमची खाण्याची अशी एखादी काही खास आठवण? अशी खास अशी आठवण काही नाही, पण आज तिळाच्या शाही कटोऱ्या केलेल्या आहेत तू आलास म्हणून. हीच खास आठवण. हीच खास आहे. क्या बात आहे. आणि हा म्हणजे ह्या डिशेस आणि ही खास आठवण आमच्याही तितकीच लक्षात राहील. एकंदरीत आजचा दिवस आमचा खूप छान गेला. नवीन रेसिपीज तुम्हालाही पाहायला मिळाल्या. तुम्ही पण अशाच नवीन रेसिपीज घरी ट्राय करून पहा. म्हणजे थोडक्यात काय तर मस्त खा, स्वस्थ राहा, पाहत राहा आम्ही सारे खवय्ये. आई मला भूक लागली. मला भूक लागली. नव्या नव्या चवी चवी भेटल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे आणखी लुबावे. पहिल्यांदा काय बनवतोय? पहिल्यांदा आपण मोमोज बनवतो. आम्ही सारे खवय्ये. आता पुढची रेसिपी काय आपली? आता आपण रेनबो राईस बघणार आहोत. रेनबो राईस. सारे खवय्ये. आम्ही सारे